आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या गावामध्ये काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार रात्री पाऊस झाला, अंधार होता, लाईट गेली होती। अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जनावर चोरांचा सुळसुळाट अतिशय जोरात चालू आहे आणि याची चर्चा सोशल मीडियासह वर्तमानपत्रात देखील सारखा येत आहे। आता मी सध्या आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावामध्ये हे आहे। या गावाच्या ग्रामदेवत मल्लिकार्जुन महाराजांच्या देवस्थानाला सोडलेला वळू आहे। हे वळू काल रात्री अज्ञात चोरट्यांनी कारमध्ये घालून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते आणि या ठिकाणी असलेल्या समोरच असलेल्या एका दुकानदार आणि शेतकरी असलेले भीमाशंकर कोळी नावाचे वृद्ध त्यांनी हा दृश्य पाहिला आणि त्यांना विरोध करण्यासाठी आवाज केला आणि ते लोक पळून गेले। या ठिकाणी आपण पाहू शकता ही वळू रात्री अक्षरशः एका छोट्याशा कारमध्ये घालून विशुद्ध करून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत भीमाशंकर कोळी म्हणून हे शेतकरी आहेत। या वळूच्या अपोजिट साईडला म्हणजे रोडच्या पलीकडच्या साईडला त्यांचं दुकान आहे किराणाचं, ते तिथंच झोपले होते। हा प्रसंग पाहून त्यांनी आवाज केला आणि ते चोर पळून गेले। काका नेमकं काय झालं रात्री हे तुम्ही सविस्तर सांगा। ते तीर्थ रोडनं आले, मग इथं उभं केले, उभं करून ते कोंडापाशी येऊन ते कोंडाला तोंडातनं दिले, कोंडातनं काय दिलं का आम्हाला बघितलं नाही, देऊन ते रोडला गेले, अकोला रोडला अकोला जाऊन आणि माघार आले। त्यावेळेला कोंड तिथं बसलं होतं, हे हेसन घालून मग बांधून कारमध्ये घालून हे कोण आहे भोसडचे म्हणताना सोडून गेले। मंडळी तीर्थ रोडवरून आले, सोलापूर मार्गावरून या ठिकाणी आले आणि गाडीतून उतरून या वळूला काहीतरी त्यांनी खायला दिलं आणि त्यानंतर हा वळू बेशुद्ध झाला आणि त्यांनी रोडचा अंदाज बघून रिटर्न येऊन हा वळू कारमध्ये घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तितक्यात या आजोबांचं लक्ष गेलं आणि त्यांनी आवाज दिला आणि ते चोर या वळूला या ठिकाणी सोडून पळून गेले। आपण पाहू शकता अजून सुद्धा ही वळू अजून सुद्धा बेशुद्ध अवस्थेत आहे, म्हणजे अजून सुद्धा त्या वळूला शुद्ध नाही। तर आपण पाहू शकता की अल्पावधीतच हे चोर मंडळी कशा पद्धतीनं जनावरांना बेशुद्ध करतात आणि अक्षरशः एका छोट्याशा कारमध्ये या वळूला घालून घेऊन जाण्याचा काल रात्री प्रयत्न झाला। अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या ठिकाणी हा प्रयत्न झालेला आहे। संबंधित अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय भिताडे साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण तात्काळ या घटनेवर ॲक्शन घ्यावा आणि या भागात रात्री गस्त वाढवावी आणि या संदर्भात काहीतरी प्रशासकीय सूचना अधिकृत करावेत। धन्यवाद। आज आपल्या चपळगाव तालुका अक्कलकोट येथे काही अज्ञात चोरट्यांनी रात्री येऊन आमच्या गावात श्री मल्लिकार्जुन मंदिरात सोडलेला वळूला बेहोश करून नेण्याचा प्रकार घडलेला आहे। त्याला लवकरात लवकर त्या चोरट्याने धरून बंदोबस्त करावे ही शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मागणी आहे। आपल्या ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन महाराजांची जी वळू आहे गावासाठी सोडण्यात आलेल्या या वळूची काल रात्री काही अज्ञात लोकांनी येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केले। रात्री 1 वाजता 1च्या सुमारास सोलापूर तीर्थ रोडवर कार घेऊन अज्ञात व्यक्तीने तिघा चौघांनी या ठिकाणी आले म्हणे आणि त्यानंतर आपल्या गावचे उपसरपंच त्यांचे वडील हे या ठिकाणी झोपत असतात, त्यांनी ते पाहिले। ते पाहिल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत हे वळू आपल्याला आढळला। मग ते परत रिटर्न येऊन त्या कारमध्ये घालण्याचा प्रयत्न करत असताना त्या दोन्ही मातापित्यांनी त्या ठिकाणी त्यांना आरडाओरड करण्याचा प्रयत्न केले। त्यानंतर ते या ठिकाणाहून पळून गेले। मग आम्हाला एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर हे जे काही चोरी करणारे काही अज्ञात व्यक्ती आहेत त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी असं मी या ठिकाणी ನಮ್ದೇ ಅನ್ನೋದು ನಾ